मित्रांनो, जसं की चर्चा होती की 11 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर शिवराजसिंह चौहान हे डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही जमा करणार आहेत। त्यात मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार जवळपास 809 कोटी रुपये हे खरीपाचा पीक विमा, त्याचबरोबर 112 कोटी रुपये हा रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। त्यात मित्रांनो काल ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून प्रोसेसिंगला टाकण्यात आलेली होती। आता काल जवळपास आपण काल 5-6 वाजता काहीतरी व्हिडिओ बनवलेला होता, तोपर्यंत तर एकाही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नव्हती। परंतु मित्रांनो त्यानंतर काही शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज केले, प्रूफ तर दिले नाही आपल्याला, परंतु मेसेज केले की आमच्या खात्यात या एवढ्या रकमा ह्या जमा झालेल्या आहेत। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यात मित्रांनो आता तुमचं देखील स्टेटसमध्ये रक्कम दाखवत होती आणि ती रक्कम अद्यापही जशाला तशी दाखवत आहे, अद्यापही तुमच्या खात्यावर वितरित झालेली नाही। मग ती रक्कम कधीपर्यंत तुमच्या खात्यावर वितरित होईल? त्याचबरोबर मित्रांनो आता काल आपण कालच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं की बाबा 11 ऑगस्टपासून स्टेटस देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल। त्यात मित्रांनो स्टेटस बदल होण्यास देखील सुरुवात झालेली। त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले होते, रकमा दाखवत होत्या, त्यासुद्धा रकमा ह्या रिजेक्ट केल्यासारखं स्टेटस गायब झालेले आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे, सर्व क्लिअरन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजचरित्र स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर राज्य शासनातर्फे 2022 पासूनचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची चर्चा होती। 11 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा वितरित देखील होण्याला सुरुवात झालेली होती। आता एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो आता सांगण्यात येत आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पूर्ण सोलापूर जिल्ह्यात जेवढ्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या तेवढ्या टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नाही। मग सोलापूर जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो, तर आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं देखील होतं की पॉसिबलच नाही की 11 तारखेला जसं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर 2022 पासूनचा पीक विमा जमा होईल। आपण जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत, स्टेटस बदलणं सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो 11 तारखेला जसेच्या तसे टोटल शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असं सांगण्यात होतं, ते सुद्धा झालेलं नाही। आपण सांगितलं होतं की बाबा हे पॉसिबलच नाही, तसं झालेलं सुद्धा आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास कांदा रब्बी हंगामातील कांदा पिकाचा हा पीक विमा जमा झालेला आहे। तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रकमा जमा झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा ह्या दाखवल्या गेल्या होत्या, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रकमा जमा झालेली आहे। काही आता प्रत्येक जिल्ह्याविषयी मी सांगणार नाही, कोणता जिल्हा असो परंतु तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रकमा जमा झालेली आहे। त्यात मित्रांनो काही शेतकऱ्यांचं बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे स्टेटससुद्धा चेंज झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्ह्यात सुद्धा काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा काल संध्याकाळी जमा झालेल्या आहेत। त्यानंतर अकोला जिल्ह्यात सुद्धा रब्बीचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेला आहे, सर्व नाही परंतु तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेला आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे, तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा झालेल्या आहेत। त्यानंतर जालना जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच आपण काही व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती की जालना जिल्ह्यात स्टेटस चेंज रकमा दाखवत होत्या, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर नाशिकच्या काही भागात रब्बी हंगामाचा पीक विमा जमा झालेला आहे। त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या लोकलाईटच्या रकमा दाखवल्या गेल्या होत्या, तर त्या ज्या शेतकऱ्यांच्या लोकलाईटच्या रकमा दाखवल्या गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा झालेल्या आहेत। आता राहिला प्रश्न इतर जिल्ह्याचा किंवा या जिल्ह्यातून इतर शेतकऱ्यांचा। तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आता डीबीटीच्या माध्यमातून रकमा जमा करण्यात आलेल्या आहेत, परंतु अद्याप ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रकमा जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्यात रकमा जमा होतील। आता राहिला प्रश्न इतर शेतकऱ्यांचं काय, ज्यांचे क्लेम वगैरे मंजूर होते, क्लेम अप्रूव्ह होते, मग त्या शेतकऱ्यांचं काय? तर मित्रांनो आता सांगण्यात असं येत आहे की त्या शेतकऱ्यांसाठी आता परत एकदा निधी मंजूर करण्यात येणार आहे। आता हा निधी लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही, मंजुरी होईल, त्यानंतर या मंजूर झाल्याच्या नंतर या रकमा वितरित होतील। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो 1 ते 1.5 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो या गोष्टीला। आता इतर शेतकऱ्यांचे प्रश्न की बाबा आमचे स्टेटस 11 तारखेपासून आपण जसं सांगितलं होतं की स्टेटस बदलतील, आता काही शेतकऱ्यांचं कालपासून स्टेटस देखील दाखवण्यात आलेलं आहे, आपण आता जस्ट माहिती घेतली त्याप्रमाणे। तर त्या शेतकऱ्यांचा प्रश्न की बाबा आमच्या स्टेटसमध्ये रकमा दाखवणं सुरू झालेलं आहे, मग आमच्या स्टेटसमध्ये रकमा दाखवल्या गेल्या
त्या कधीपर्यंत वितरित होईल? मित्रांनो, त्या रकमा झाल्या तर या आठवड्यात वितरित होईल. जर या आठवड्यात ह्या रकमा वितरित झाल्या नाही तर तुम्हाला 1 ते 2 महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा परत एकदा निधी मंजूर होईल त्यानंतर हा निधी तुमच्या खात्यावर वितरित होईल, जर तुमच्या रकमा आता या आठवड्यात जमा झाल्या नाहीत तर. आणि त्यानंतर मित्रांनो, जे 900 कोटी रुपये वितरित झालेले आहेत अशी अपडेट आहे. तर मित्रांनो, अद्याप 900 कोटी रुपये जशाच्या तसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नाहीत. यामध्ये सुद्धा फॉल्ट येणार आहे आणि टेक्निकल इश्यूमुळं हे जसेच्या तसे 900 कोटी रुपयांची निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबलच नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. वारंवार ही गोष्ट सांगण्याचं काम पडायला नाही पाहिजे. कारण मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांची इंस्टाला मॅसेजसुद्धा आलेले आहेत. आता इंस्टाच्या मॅसेजचे आणि कमेंटचे रिप्लाय हे आपण देणं पॉसिबल ठरलेलं नाही. आज आपण त्या प्रत्येक कमेंटचा आणि मॅसेजचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात मित्रांनो, आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत की क्लेम केला नाही आम्हाला मिळेल का. हिंगोली जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे मॅसेज आहेत बा हिंगोली जिल्हा वगळलेला आहे का वगैरे वगैरे. तर मित्रांनो, तसं काही नाही. हिंगोली जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित होतील, परंतु हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा स्टेटस चेंज झालेला नव्हता. आता हे स्टेटस वगैरे चेंज होईल, त्यानंतरच या रकमेचा विचार केला जाईल. अद्याप या रकमा हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याच शेतकऱ्याला दाखवल्या गेल्या नव्हत्या. राहिला प्रश्न परभणी जिल्ह्यात. अगोदर परभणी जिल्ह्यात आपण सांगितलं होतं किंवा क्लेम रिजेक्ट केली होती, त्यानंतर परत एकदा क्लेम अप्रूव्हल केलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वितरित झालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात अगोदर मिड टर्मचा म्हणजे 25% अग्रिमचा पीक विमा वितरित झालेला होता. त्यानंतर काही शेतकऱ्यांना लोकलाईजच्या सुद्धा 25% अग्रिमचा वितरित झाला होता. त्यानंतर परत लोकलाईजच्या सुद्धा रकमा दाखवणं सुरू झाले होतं. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लातूर जिल्ह्यातून कमेंट होत्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे नाराजगी देखील लातूर जिल्ह्यातून आहे. परंतु मित्रांनो, लातूर जिल्ह्याचा विम्याचा प्रश्न हा फार मोठा आहे. कारण लातूर जिल्ह्यात विम्याचा प्रश्न मोठा कारण का आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे रकमेमध्ये हे म्हणजे सेम रकमा आले नाही, एकाच गटातील वेगवेगळ्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या होत्या. त्या कारणास्तव लातूर जिल्ह्यासाठी स्पेशल निधी मंजूर होणार आहे. हे आपण पाठीमागे काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती. तर लातूर जिल्ह्याचा प्रश्न हा वेगळा धरूया. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट आलेल्या आहे की बाबा यवतमाळ जिल्ह्याला ह्या रकमा वितरित होतील की नाही, किंवा यवतमाळ जिल्ह्याचे स्टेटस वगैरे कधी चेंज होतील. तेच सांगतो मित्रांनो आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून की तुमचं स्टेटस चेंज होईल. जर या आठवड्यात 11 तारखेपासून चेंज होणं सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना अप्रूव्ड बाय IC दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचे रकमा दाखवल्या गेल्या आणि काही शेतकऱ्यांच्या रकमा गायब झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 900 कोटी रुपयांचा निधी हा वितरित होईल असं सांगण्यात येत आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वगळण्यात देखील येणार आहे अशी देखील अपडेट समोर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या स्टेटसमध्ये रकमा दाखवल्या गेल्या, परंतु तुमच्या मंडळानुसार किंवा तुमच्या तालुक्यानुसार या रकमा ज्या मंजूर झालेल्या होत्या त्या रिजेक्ट करणं सुद्धा सुरू आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुमच्या रकमा या 900 कोटी रुपयांचा निधी फक्त बघायला दाखवलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हा निधी वितरित होणं पॉसिबल नाही, रिजेक्ट वगैरे होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. काही अजून प्रश्न राहिले असतील ते पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. कमेंटमध्ये काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.